महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चौथा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे। या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर राज ठाकरे मोदींविरोधी भूमिका मांडताना जे पुरावे दाखवणार आहेत ते सर्वांना दिसावेत यासाठी यंदा 20 फुटांच्या 2 स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत। या तयारीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैदेही काणेकरनं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा उद्या होणार आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं खरं तर संध्याकाळी या कार्यक्रमाचं आयोजन विशेषतः शिवतीर्थावर केलं जातं। आपण बघू शकतो की त्याची जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचं सध्या बघायला मिळतंय। आपण बघू शकतो की सध्या या ठिकाणी जो आहे तो स्टेज उभारण्यात येतोय। या स्टेजच्या दोन्ही बाजूला यंदा 20 फुटाच्या ज्या आहेत त्या स्क्रीन उभारण्यात येणार आहे। यंदाच्या खरं तर मेळाव्याचं ते वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो, कारण राज ठाकरे जे आहेत ते जे भाषण करणार आहे त्याच्यामध्ये मोदी विरोधात अनेक पुरावे जे आहेत ते दाखल करणार असल्याचं देखील या ठिकाणी जे आहे ते त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांकडून सध्या सांगण्यात येते आणि तेच पुरावे सर्वांपर्यंत पोहोचावे, अगदी जवळून प्रत्येकाला पाहता यावे यासाठी 2 स्क्रीन मोठ्या ज्या आहेत त्या या ग्राउंडवर ज्या आहेत त्या लावण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जरी निवडणूक लढवणार नसला तरी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा जो आहे तो राज ठाकरे यांनी दर्शवलेला आहे आणि याच उमेदवारांना विजयी करण्यासाठी राज ठाकरे देखील आणखीन बऱ्याचशा सभा घेणार असल्याचं देखील दिसतंय। मात्र गुढीपाडवा मेळावा खरं तर ही महत्त्वाची सभा सध्या मानली जाते। मनसेचा जरी हा मेळावा असला तरी प्रत्येक राजकीय पक्षाचं लक्ष या मेळाव्याकडे लागून राहणार आहे, कारण राज ठाकरे मोदींवर कुठल्या पद्धतीचा निशाणा या मेळाव्यातून लावणार आहेत हेच खरं तर पाहण्याचं ठरेल। कॅमेरापासून अरविंद सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।